खूप सारे चांगल्या दर्जाचे खेळाडू इन ॲक्शन आपल्याला या संपूर्ण टीममध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल टीम स्नेहल पर्व आपला 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. मॅच सुरू होण्याआधी आपण कृपया करून कॉमबॉक्समध्ये आपला 12th मॅन पाठवा, हे गरजेचं आहे. त्यामुळे मी लक्ष वेधून आपण या. आपला हार्दिक सहर्ष स्वागत. एक चांगला संघ आहे आणि सगळेच खेळाडू आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यांना माहिती आहे स्पर्धा फार महत्त्वाची आहे आणि मानाची स्पर्धा असते. वर्षातून येणारी एकदा ही स्पर्धा. ऐतिहासिक असं आपण हे मैदान आपण पाहतोय आणि चांदेच्या या मैदानावरती भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप महाड एक युनिटी आहे आणि त्यांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. 33 वर्ष आपण यशस्वी कंप्लीट केल्यानंतर 34व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करत आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. एक शेवटची आणि अंतिम मॅच इथून आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला स्नेहल पर्व म्हणजे संपूर्ण जगताप कुटुंब यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. अलिबागवरून दाखल झालेला संघ आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी आपल्याला चॅम्पियन स्पोर्ट्स महाड चांबर्लीचा संघ आपण पाहतोय. जुबरभाई सय्यद यांच्या मालकीचा संघ जो भारतभर प्रचलित असणारा ब्रँड चॅम्पियन स्पोर्ट्स या नावानं हा संघ आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. टॉस झाला, टॉस गेला तो म्हणजे टीम आपण पाहतोय इथून पुढे स्नेहल पर्व या टीमच्या बाजूनं प्रथमतः लगेचच फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय. प्रीतमजी उमासरे यांच्या मालकीचा संघ आहे आणि ते अगदी आपण पाहतोय प्रीतमजी उमासरे अगदी चाबीला पहिली मॅच झाली तेव्हापासून आमच्या समोर जॉईंट आहेत. अद्यापर्यंत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला पार मिळत आहेत. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी नेहमीच आपण पाहतोय आवर्जून. आणि जर संघ क्वालिफाय झाला तर आकर्षक भेटवस्तू त्यांच्या माध्यमातून असेल निश्चितपणाने. तू म्हणजे मोबाईल्स ची त्यांच्याकडे गिफ्ट देण्याचे उल्लेख केला जातोय. जावेद मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. मयूर वाघमारे बाउंड ट्रॅक वरती. हो पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल पहिलाच बॉल मध्ये आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल आहे मित्रांनो. थांबा, फ्री हिटचा बॉल या स्पर्धेचा नियम आहे आणि एका क्षणाला आम्हाला देखील असं वाटलं होतं की विकेट आले की काय, परंतु नाही. फ्री हिटचा बॉल असल्या कारण बॅटर तिथे सेफ असतील आणि ऑलमोस्ट सगळ्यांना वाटलं होतं की पहिल्याच बॉल मध्ये. परंतु आमचे अंपायर्स आहेत सगळं अगदी पाहतोय पहिल्या मॅच पासून व्यवस्थित तिचं लक्ष, त्यांना माहिती होते सगळ्या गोष्टी. पहिला बॉल फ्री हिटचा होता. सिंगल आली आहे. हो यावेळेला नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पान मिळतोय. ओव्हरस्टेप केले मयूरने आणि अंपायर्स गणेश पाविस्कर सर आपण पाहतोय लगेच बघितलं, लगेच इशारा पोहोचवला. हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेपचा नो आपल्याला पार मिळतोय. आणखीन एक धाव इथून पुढे जोडली जाईल. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. सगळं काही या मॅच मध्ये आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाही बॉल फ्री हिट, हाही बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल लो फुल टॉस, बॅट आडवी गेली होती. मिड ऑनला बॉल मार्गस्थ झाला होता आणि इथून पुढे जर पाहायला गेलात तर सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधून टीमची तापसिंग पुढे जाईल 3 आकड्यावरती. रजत मुंडे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. एजाज क्युरेशी नॉन स्ट्रायकिंग एंडला. मयूर वाघमारे बाउंड ट्रॅक वरती. तिन्ही खेळाडूने डिंगडॉंगचं प्रतिनिधित्व केलंय. फुल टॉस बॉलला पाठवले खूप दूरवरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रजत मुंडे यांच्या बॅट मधून हा षटकार. करणार आहोत ओव्हरस्टेपचा हा नो बॉल आहे की नाही ते इथून पुढे आपण पाहतोय. आता मात्र आपण चेक करणार आहोत. विजय बालाजी सर आमच्या समोर जॉईंट असतील टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये.
इथून पुढे आपण आता बघणार आहोत ओव्हरस्टेप मयूर पुन्हा एकदा झालेत की काय, आता मात्र बघावं लागेल. च्या वेळेला पाय तो लँड होत होता, तो लाईनच्या पुढे गेलाय की काय ते इथून पुढे बघावं लागेल. शावेला डिसिजन त्यावेळेला मेगा स्क्रीन वरती देखील हे सगळे चित्र तुम्हाला दाखवण्यात येतील, परंतु प्रथमतः आमच्या अंपायर्स बालाजी सर इथून पुढे चेक करतायत अगदी व्यवस्थितरित्या. चला इथून पुढे पाहतोय योग्य पद्धतीचा बॉल होता, ओव्हरस्टेप नाही झाले होते मयूर, आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर बॉल तर योग्य होता, परंतु रिसेट 6 धाबांसाठी. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो या मॅचची या फर्स्ट इनिंग साठी अनिलजी देशमुख साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. वा, ओ बॅकफुटला आलेत, कट घेतले आणि इथून पुढे आपण पाहतोय फिल्डिंग बॅकअप चांगला आहे खेळाडूच्या माध्यमातून. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू फिल्डिंग चांगली केली आहे. सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते आहे. सुवर्ण संधी असेल बॅटरसाठी. जर प्रत्येक षटकार तुम्ही लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अमीनजी देशमुख साहेब यांच्या वतीनं महत्व चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या टीमच्या बॅटरसाठी. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल, खोलातला बॉल, समोरच्या दिशेने खेळाडू आहेत. एक ट्रॅप रचलं गेलं होतं मयूर वाघमारेने एजाजच्या अगेन्स्ट, आणि ते यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. एजाज कुरेशीला आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मागच्या मॅचचा हिरो आता मात्र लवकरच मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅच मध्ये ज्यांच्या बॅटमधून 41 धाबा आल्या होत्या एजाज कुरेशी, या वेळेला आपण पाहतोय स्वस्त मध्ये मैदानाच्या बाहेर गेलेत, कारण का समोर मयूर वाघमारे सारखा गोलंदाज होता. एक जाळ रचलं गेलं होतं, अगदी बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ करायचा होता, आणि त्याच दिशेने बॉल फटका सजवला एजाजांनी, परंतु डीप मध्ये खेळाडू होते, चुकी नाही केली, आणि त्यानंतर आपण पाहतोय एजाजला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी प्रथमेश मात्रे पिट्टू आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये चांगली साथ दिली होती एजाजांना, परंतु या वेळेला नव्यानं सुरुवात करावी लागेल. परंतु मयूर वाघमारे विकेट त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधील लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल हलक्या हाताने पंकज जाधव तिथे आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला अडवतील तोपर्यंत सिंगल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. 11ला 1 षटकाचा खेळ महत्व समाप्त झाला. नेल्सन आकडा सध्याच्या घडीला स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे अजूनही 4 षटकांचा खेळ आता मात्र बाकी असेल. शेवटची मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे आता स्नेहल पर्व पुढे जाईल की मग आपण पाहतोय चॅम्पियन स्पोर्ट्स महाड चांबाचा संघ हा पुढे जाईल, तर आपल्याला बघायचं आहे. दोन्ही संघांनी खूप सारी मेहनत घेतली आहे, चांगल्या संघांना बाहेर काढून शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज झालेत. दोन्ही संघामध्ये महत्वाची बाब म्हणजे आयकॉन खेळाडू खूप चांगला भविष्य आहेत. सगळेच आयकॉन चांगले असतात, परंतु आज परफॉर्मन्स खेळाडूंचा चांगला राहिलाय. मयूर वाघमारे असतील, एजाज कुरेशी असतील, प्रथमेश म्हात्रे असतील, अनिकेत मोकळ असतील, यांचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती सार्थक हे दाखल होताना पाहायला मिळतील. समोर 2 डावकुरे हाताचे फलंदाज, भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील घातकी फलंदाज म्हणून देखील दोघांकडे नेहमीच पाहिलंय, कारण की त्या दर्जाची कामगिरी केली आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल, पार्टनर ऑन साइडला आपण पाहतोय बैठक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
पहिलाच बॉल एकदम महत्व प्रचंड वेगाने आला होता आणि प्रथमेश कुठे सोडणार आहेत. जसा बॉल पहिला आपल्या रीच मध्ये आहे तसा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला सुद्धा. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आलाय. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 17 आकड्यावरती. हो या वेळेला चांगला बॉल होता. खोलातला बॉल अपील केली गेली होती परंतु सगळं चित्र मृणालला माहिती होतं की बॉलला टप्पा बॅटची एज लागून टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये. कित्येक वेळा खेळाडू असे करतात अंपायर्स वरती दबाव प्रेशर टाकून विकेट कित्येक खेळाडू मिळवतात परंतु नाही आमचे अंपायर्स चांगली कामगिरी करत आहेत. पुढचा बॉल हो या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे की काय हवेमध्ये बॉल स्वतः गोलंदाज इथून पुढे जाताना बॉल मध्ये स्वतःच्या बॉल मध्ये मागे जाऊन कॅच पकडली आहे. प्रथमेश म्हात्रेला परतावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे दुसरा. 2 डावखुरे हाताचे फलंदाज आता मात्र डगआउट मध्ये विकेट. इथून पुढे आपण पाहतोय जी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली गेली त्या कॅच साठी नाना जगताप साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजी करताना सार्थकला आपण देणार आहोत कारण का कॅच तशा पद्धतीची होती. नाना जगताप साहेबांना माहिती आहे की कॅच सोपी नव्हती पाठीमागे जाऊन पकडणं परंतु त्या गोलंदाजाने करून दाखवलं. तिथपर्यंत पोहोचले शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर लांबातोय कॅच पकडली गेली आणि महत्वासारखा तो बॅटर म्हणजे प्रथमेश म्हात्रेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एजाज कुरेशी पहिले गेले त्यानंतर प्रथमेश म्हात्रे आपल्याला जाताना पाहायला मिळतात परंतु अजूनही खेळपट्टीवरती विचार करायला गेला तर मग रजत मुंडे सारखा बॅटर आहे अजून आणि त्याची साथ देण्यासाठी न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळेल. नाव आहे मयूर. मयूर जांभळे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अगदी 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते आहे 17 आकड्यावरती 17 रन ऑन अ बोर्ड. सध्याची परिस्थिती षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ सुरू आहे. सार्थक बाउंड ट्रॅक वरती. पुढचा बॉल पार्टनरशिप इथून पुढे क्रिएट करावी लागेल. हो आल्या आल्या अक्रॉस लाईन खेळण्यास कार्पेट बॉल मार्ग होताना पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल इथून पुढे आपण पाहतोय जर दिला असता तर मग डेंजर एंड कडे बॅटर सापडले असते. साईल तिथे होते अगदी बॉलला पकडण्यामध्ये थोडासा डिले तर गेला परंतु जास्तीचा फायदा बॅटरने नाही उचलू शकले आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल येताना पाहायला मिळते. रजत मुंडे नुकतीच झालेली ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन आयकॉन मध्ये आपण पाहतोय 4 व्हीलरची कार 4 बॉलचा खेळ झाला 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. वॅगनर जी कार आपल्या नावावरती केली आहे नुकत्याच मागच्या काही दिवसामध्ये असा बॅटर रजत मुंडे. आगू टप्प्याचा बॉल या बेला कव्हरच्या दिशेने बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. खेळाडू आहेत तिथे याही वेळेला सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी सगळ्याच खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये त्यांना माहिती आहे आम्हाला प्रथम 3 मध्ये स्थान मिळवायचं आहे. स्पर्धा मानाची आहे अभिमानाची आहे आणि या स्पर्धेमध्ये नाव करण्याची मोठी संधी आमच्याकडे आहे त्यामुळे परफॉर्मन्स चांगला होतोय. शेवटचा बॉल हवेमध्ये उडवलाय तर खरा अनिकेत तिथे आहेत चुकी नाही करणार. अनिकेत मोकलच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि तुंबुडे अंबातोय मयूरला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 बाद.
मयूर आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता शेवटच्या बॉलमध्ये, परंतु नाही खेळू शकले आणि टीमची धावसंख्या अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे 19 आकड्यावरती. 19 रन ऑन अ बोर्ड सध्याची परिस्थिती. 19 धावा अद्यापर्यंत बनल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 दळण्यासाठी मयूर वाघमारे पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतील आणि बॅटिंगसाठी नव्याने आपण पाहतोय अनिकेत मुंडे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रजत मुंडेची चांगली साथ द्यावी लागेल, कारण जोपर्यंत खेळपट्टीवरती रजत आहेत तोपर्यंत धाबा होऊ शकतात. चांगल्या पद्धतीने रजत मुंडे धाबा बनवू शकतो, परंतु यावेळेला आव्हान देखील कठीण आहे. मयूर वाघमारे बाउंड ट्रॅक वरती देवत एक्सप्रेस. पहिला बॉल, पहिलाच बॉल आसमानी डोळा. मयूरचं स्वागत केलं षटक क्रमांक 3चं षटकार आणि रजत मुंडेच्या बॅट मधून षटकार. समोरचा बॉल अगदी समोरच पाठवलाय 6 धावांसाठी. या वेळेला आपण पाहतोय स्विच हिट करायचं होतं, बॅट उलटी केली होती या वेळेला, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला या धावा इथून पुढे ऍड होताना पाहायला मिळतील. सिंगलच्या मधून टीमची धावा संख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे अर्थात 26 आकड्यावरती. 26 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला सुरू आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय जवळपास 14 बॉलचा खेळ झालाय. 26 धावा बनवल्या गेल्यात, म्हणजे एकंदरीत जर विचार करायला गेला तर चांगल्या सरासरीनं बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या टीमच्या वतीनं. हो, या वेळेला वेगवान बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पंकज जाधव यांचा राहिला होता, परंतु या वेळेला बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये हे सिंगल आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळते. वेगाचा बादशाह आहे मयूर, खूप सारा वेग त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या वर्षी जी स्पर्धा आपण पाहिली वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, त्यामध्ये एक्झिबिशन मॅचला घेतलेली विकेट संपूर्ण ती रील्स भारतभर प्रचलित झाली होती. करण अंबालाची ती विकेट होती. वेगाच्या जोरावरती करण अंबाला देखील बीट केलं होतं मयूर वाघमारे या गोलंदाजाने. हो, या वेळेला ऑन साइडला खेळायचं होतं, बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली केली आहे. हो, फेकी देखील आपण पाहतोय बुलेट होती, परंतु या वेळेला जर पाहायला गेलात तर अंगलाटी दुंबुडे येताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड वेगानं फेकी केली आणि दुंबुडे जिथे एक सिंगल होती तिथे जर पाहायला गेलात तर या 2 धावा. 2च्या मध्ये टीमची धावा संख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 29 आकड्यावरती 29. एक चुका तुम्हाला मॅच मधून दूर वरती नेऊ शकतात. पुढचा बॉल. हो, या वेळेला टप्पा पडलाय, बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा दुंबडे येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता मात्र मयूर धाव खर्च करतोय. टीमची धावसंख्या 30 आकड्यावरती 30 रन. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. वैयक्तिक दुसरं षटक तो डिलिव्हर करतोय, संघासाठी 3रं षटक आपण पाहतोय. या वेळेला बॅकफुटला येऊन आपण पाहतोय हलक्या हातानं समोरच्या दिशेने रजत मुंडेने ढकलून काढलाय आणि इथून पुढे आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळेल. त्यांना माहिती आहे पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल, धावा चालू ठेवाव्या लागतील, जेणेकरून स्कोरबोर्ड देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हो, काय कॅच पकडली आहे. मयूर वाघमारे आहे तर सगळं शक्य होऊ शकतं. अप्रतिम दर्जाची कॅच पकडली गेली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. मयूर वाघमारे
जगताप यांच्या माध्यमातून जी ही कॅच पकडली गेली त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज मयूर वाघमारेसाठी. कॅच काय दर्जाची होती. चला फिल्डिंग करणार टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, सेट करून घ्या. परंतु काय कॅच आपल्याला पाहायला मिळाली. चाबेला काही सेकंदही नसतील. क्विक रिॲक्शन करणं सोपं नाही आहे, परंतु आधीच म्हटलं गेलं होतं मयूर वाघमारे आहे तर सगळं शक्य आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल आणि आता जर पाहिलं तर फिल्डिंग देखील आपण पाहिली. मयूरची ती कॅच लाजवाब होती. इथून पुढे 3 षटकांचा खेळ इथून पुढे आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्येचा अगदी जर विचार केला तर मग 31 आकड्यावरती 31. 31 ला 4 सध्याची परिस्थिती. नवीन गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. अजून एक आयकॉन आपण पाहतोय अनिकेत मोकल आणि समोर जर पाहायला गेला तर रजत मुंडे आहेत. पहिला बॉल या वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. परंतु अनिकेत खुश असतील कारण का बॅटर बीट्स आले. व्हाईट बॉलचा इशारा तर जरूर आलाय, परंतु संपर्क नाही करून दिला. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न अनिकेत यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. रजतच्या झोन मध्ये बॉल नाही द्यायचा आहे ते प्रयत्न आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या 32. 32. या वेळेला स्विच हिट बॉल पाठीमागच्या दिशेने आपण पाहतो. पायांचा उपयोग केला गेलाय. फुटबॉलचं स्किल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या वेळेला सगळं काही पाहायला मिळत आहेत. मागची ती मयूरची कॅच या वेळेला पायांचा उपयोग करून बॉलला थांबवलं गेलं. तर फिल्डरच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. 2च्या मध्ये टीमची धावसंख्या 35 आकड्यावरती 35. 34 आकड्यावरती 34 आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ते स्ट्रोक सिलेक्शन वेगाचा वापर करायचा आहे रजत यांना, परंतु जर पाहायला गेलं तर फिल्डिंग तिथे सेट केली गेली आहे. थर्ड मॅनला आपण पाहतोय तो खेळाडू ठेवला गेलाय. त्यामुळे जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त धावा तिथून पुढे तुम्हाला नाही मिळणार. काहीतरी आता वेगळं करावं लागेल. षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला सुरू आहे. आता मात्र 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या वेळेला बॅटर स्वतः गोल फिरले, परंतु बॉल पाठीमागे गेला आणि संपर्क नाही करू शकले. अजून एक डॉट बॉल गोलंदाजी करत असताना अनिकेत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 35 आकड्यावरती 35. एक महत्वाची मॅच आहे. इथून पुढे जर जिंकलात तर टॉप 3 मध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल आणि कोणतीतरी एक मानाची जी ट्रॉफी आहे ती तुमच्या ओनरच्या नावावरती जाऊ शकते. या वेळेला पुन्हा एकदा वाहतोय. अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. वा अनिकेत कमबॅक केलंय. म्हणजे मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर अनिकेत थोडेसे महाग ठरले होते, परंतु संघाचे कर्णधार विश्वास पुन्हा एकदा आपण पाहतोय पंकज जाधव यांनी दाखवला अनिकेत वरती आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती आणलंय. आयकॉनची हीच ओळख असते की एका मॅच मध्ये चांगली कामगिरी नाही झाली म्हणून हरकत काही आहे, पुढच्या मॅच मध्ये करू शकतो. खोलातला बॉल हवेमध्ये आहेत. एलिव्हेशन इथून पुढे आहे आणि डिस्टन्स सुद्धा कव्हर केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. क्यू 41 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा बनला गेल्यात. 10च्या सरासरीनं अद्यापर्यंत धावा आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत आणि ते गरजेचं होतं. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील शेवटचा बॉल खोलातला इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. सिंगल तरी घेतली गेली आहे, परंतु या वेळेला सिंगल वरतीच थांबावं लागेल आणि बघता बघता षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय.
टीमची धावसंख्या धापकवती पाहायला मिळते 42 आकड्यावरती 42 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. शेवटचा 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल ते सुद्धा बघावं लागेल, कारण की आता मात्र बॅटर सेट झालेत. रजत देखील आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतात, त्यांना साथ देण्यासाठी आपण पाहतोय ओंकार देखील चांगली बॅटिंग आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती आपण पाहतोय आयुष बोकाडे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. चांगले गोलंदाज आहेत, परंतु अजून खूप सारं क्रिकेट आयुष्यांना देखील खेळायचं आहे आणि आज मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. परंतु शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीमधील, या मॅचमध्ये अजून चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल, कारण की समोर ओमकार आहे, त्याच वेळेला आपण पाहतोय रजत मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोडी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल, मॅच कुठे जाईल येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये सगळं डिसाईड होईल. चित्र हळूहळू स्पष्ट होईल. एका साईडला स्नेहल पर्व हा संघ आपण पाहतोय, त्यांच्या समोर खेळण्यासाठी चॅम्पियन स्पोर्ट्स महाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवान, चांगले आयकॉन खेळाडू आणि त्या चुरावरती आपण पाहतोय शेवटच्या आणि अंतिम मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटच्या ओव्हरला इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. 6 बॉल फार महत्वाचे. समोर ओमकार आहेत, बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय आयुष. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. या वेळेला आपण पाहतोय बॅटरला खेळपट्टी सोडावी लागेल. आउटसाइड एज आणि त्यानंतर आपण पाहतोय या वेळेला आयुष्य खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 5वा बाद. पहिलाच बॉल बाहेर डिलिव्हर केला गोलंदाजाने आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल म्हणता येईल, कारण का बॅटर अगदी रेडी होते. स्लॉग ओव्हरच्या षटक म्हटलं की बॅट फिरवायचे वेगानं, त्यामध्ये आपण पाहतोय इथून पुढे बॅटची कडाई घेतली आणि त्यानंतरला विकेट किपर मृणालने कोणती चूक नाही केली. पहिल्या बॉलमध्ये विकेट आपल्याला आर्यनच्या खात्यावर आयुष्य खात्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे संदेश मुंडे. बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळेल. इथून पुढे जर पाहायला गेला तर फिल्डिंग आता इथून पुढे आता सेट केली जाईल, कारण का रजत मुंडे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत, त्यांना स्ट्राईक वरती नाही आणायचं. ही प्लॅनिंग आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. टीम स्नेहल पर्व या टीमच्या वतीनं पंकज जाधव आपल्याला अगदी यस्तांच्या जवळ पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 बॉल हे फार महत्वाचे. या वेळेला जर पाहायला गेला तर इथून पुढे डायरेक्ट हिट केलंय मृणालने. इथून पुढे विकेट येताना पाहायला मिळेल, परंतु महत्वाची बाब म्हणजे रजत मुंडे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. संदेश बाद. तर येतील, परंतु नॉन स्ट्रायकिंग वरती आता मात्र थांबावं लागेल, कारण की रजत यांना स्ट्राईक मिळाले. शेवटचे 4 बॉल डिसाइडेड ठरू शकतात त्या मॅचच्या दृष्टिकोनातून, परंतु आयुष बोकाडे अद्यापपर्यंत 2 बॉल मध्ये एकही धाव खर्च नाही केली आहे. टीमची धावसंख्या थांबली आहे 42 आकड्यावरती 42. शेवटच्या आपण पाहतोय इथून पुढे हे 4 बॉल फार महत्वाचे.
खोलातला बॉल, अजून एक डॉट बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. वा आयुष, काय गोलंदाजी केली आहे. अद्यापर्यंत शेवटच्या ओव्हर मध्ये धाव नाही खर्च केली आहे. विकेट सुद्धा तो मिळवताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉल मध्ये एज लागून विकेट, दुसऱ्या बॉल मध्ये रनआउटची विकेट, तिसरा निर्धाव स्वरूपाचा बॉल. आयकॉन सोबत आपण पाहतोय त्यांची बरोबरीने गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय. चौथा बॉल हवेमध्ये, यावेळेला खेळाडू आहेत मस्तकावरती दस्तक देणारा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे रजत मुंडेच्या बॅट मधून षटकार. अठ्ठेचाळीस धावा धाबलॉकवरती आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतात. 48 ऑन अ बोर्ड. षटकार अगदी आपण पाहतोय शोधत होते रजत मुंडे आणि तो फटका आपल्याला इथून पुढे सजवताना पाहायला मिळाले. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ इथून पुढे अजूनही बाकी असेल. अद्यापर्यंत आयुष बोकाडे चांगली गोलंदाजी करत होता, परंतु समोर रजत मुंडे आहेत, शांत नाही राहू शकत जास्त वेळ. धावांची भूक नेहमीच आपण रजतकडे पाहिली आहे. पुढचा बॉल, हो या वेळेला वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. खूप बाहेरचा बॉल होता आणि त्यामुळे आपण पाहतो इथून पुढे वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 49 आकड्यावरती टीमची धावसंख्या पोहोचली गेली आहे. 49 ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉल डिलिव्हर करायचे आयुषला रजतच्या अगेन्स्ट. बघण्यासारखं असेल बॅटल. हो या वेळेला आयुष बोकाडेने घेतली विकेट. रजत मुंडेला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. एक महत्वाची विकेट या बॉल मध्ये येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक होता. परफेक्ट यॉर्कर आपल्याला बॉल मिळाला आणि रजत सारख्या बॅटरला थांबवलं, अस्तांचा वेध घेतला आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर विकेटही आली आणि महत्वाची बाब म्हणजे तो डॉट बॉल. त्या बॉल मध्ये धावा सुद्धा नाही आल्या. म्हणजे आता मात्र फक्त आणि फक्त शेवटचा बॉल बाकी असेल आणि तो बॉल फेस करण्यासाठी नवीन फलंदाज जय आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल फेस करण्यासाठी आयुष बोकाडे एक षटकार तर जरूर खर्च केला, परंतु जर पाहायला गेला तर विकेट सुद्धा 2 मिळवल्यात त्याने. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. फर्स्ट इनिंग मधील आपण पाहतोय जय न्यू बॅटर, समोर आयुष. शेवटचा बॉल, तो आपण पाहतोय इथून पुढे धाव इथून पुढे नाही मिळणार. शेवटच्या बॉल वरती देखील थांबवलंय फक्त आणि फक्त. शेवटच्या ओव्हर मध्ये 6 धावा खर्च केल्यात. आयुष बोकाडे या गोलंदाजाने एकच षटकार खर्च केला आणि 2 विकेट आपल्या नावावरती आपल्याला करताना पाहायला मिळाला. 2 रनआउटच्या विकेट, अशा टोटल 4 विकेट या ओव्हर मध्ये गेल्यात आणि टीमची धावसंख्या 49 आकड्यावरती. इथून पुढे येणाऱ्या उत्तर अर्धाच्या खेळामध्ये 50 धावसंख्येची गरज असेल, परंतु उत्तर अर्धाच्या खेळामध्ये मृणाल वर्सोकर येतील, पंकज जाधव येतील, अनिकेत मोकळ येतील, मयूर वाघमारे येतील. त्यांना थांबवण्यासाठी गोलंदाजीसाठी संदेश मुंडे असतील, त्याच वेळेला पाहतोय ओमकार असतील, असे नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे फार मजा येणार आहे सेकंड डावामध्ये. काय घडणार काय बिघडणार ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण करूयात परिवर्तन. या आपण आवाज ऐकूयात मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षल मुंडे सरांचा. तोपर्यंत शेवटच्या इनिंगसाठी आमच्या समवेत जॉईन राहा. धन्यवाद.
सो मच मनपूर्वक आभार. आपण संजयजी शिंदे सरांचा आवाज ऐकत होता. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित भव्य दिव्य स्पर्धा स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 भव्य दिव्य असं पर्व. विद्युत जोधातील मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेटची ही मानाची स्पर्धा आज इथे आजची पहिली रात्र शेवटाकडे निघत असताना पाहायला मिळाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला मृणाल वरसोलकर तर दुसऱ्या बाजूला अनिकेत मोकल. रायगड मधील सर्वाधिक सध्याच्या घडीला 2 मिस्टर 360 म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे दोन्ही खेळाडू सलामीसाठी दाखल झालेत. जे कधी रिव्हर्स खेळतील, जे कधी स्वीपचे फटके खेळतील, कधी फॉलिंग स्वीप मारतील, तर कधी मैदानावरती बसून आणि झोपून फटके मारतील ना, याचा काही नेम नाही आहे. असे दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल झाले ज्यांना बनवायच्यात तब्बल 5 ओव्हरमध्ये 50 धावा. क्वालिफायचा सामना 5 ओव्हरमध्ये 50 धावांची गरज. टार्गेट सेट झालंय. मॅच चांगली होईल. मागच्या मॅचमध्ये 49 धावा डिपेंड झाल्या होत्या. या मॅचमध्ये 50 धावा डिपेंड होतील का? चला फिल्डिंग लावून घ्या टीम चॅम्पियन स्पोर्ट्स. आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी स्ट्राईकला खेळाडू तुम्ही पाहता. एक महत्वाचा बॅटर मृणाल वरसोलकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत मोकल आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल. आणि पहिला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल ओमकार. ओमकार वरती विश्वास दाखवले. षटक क्रमांक 1 साठी पहिलं पॉवर प्लेचं षटक ओमकार वरती. हा मोठा विश्वास, मोठी जबाबदारी आहे असंच म्हणावं लागणार आहे. क्वालिफायची मॅच, आजचा रात्रीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. जी भरपूर सारी मेहनत घेतली ती मेहनत आता सफल ठरवण्याची वेळ आली आहे. जिथे 30 चेंडू आणि 50 धावांची गरज. सामन्याला सुरुवात. ओंकार पहिला चेंडू. समोर मृणाल वरसोलकर. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. बॉल चांगला होता. स्क्वेअर लेगची दिशा दिली आहे. सिंगल मिळेल. आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं या क्वालिफायच्या मॅच मध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणत अगदी मृणाल वरसोलकरने ही सिंगल जोडली आहे टीम स्नेहल पर्व या संघासाठी. चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलला सिंगल. सुरुवात, मॅचला सुरुवात मिळणं खूप गरजेचं आहे. आणि अनिकेत मोकल मॅचला अगदी खांद्यावरती घेऊन असताना, खेळत असताना बघायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये. समोरचा बॉल गॅप मध्ये. फटका चांगला आहे. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. करतोय साईचा सुपरस्टार. अप्रतिम लाजबाब खेळ सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना आजच्या रात्रीमध्ये अनिकेत मोकलने इम्प्रेस केलं. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा ओंकार. याही वेळेला आता त्याच दिशेला फटका खेळलाय. आता बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पार. सेकंड इन ए रो. चौकार.
एक खेळाडू आता शॉर्ट पॉइंटला, एक खेळाडू आता मिड विकेटला, तर एक बॅकवर्ड पॉइंट, एक थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, तर एक शॉर्ट मिड ऑफ आणि आता एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट मिड ऑनला सुद्धा फिल्डर. व्यूहरचना बदलली आहे क्षेत्ररक्षणाची. त्यावेळेला ओमकारनं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आता एजाज खुराशी पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेला भन्नाट वेग, बाहेर निघालाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. धावसंख्या वाढेल. संघाचा धावफलक 10 धावा. सुरुवात झाली आहे. 10ची सरासरी प्रति ओव्हर मागे राखायची आहे आणि आतापर्यंत पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा जमा केल्यात अनिकेत मोकल आणि टीम स्नेहल पर्व. सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक डिरेक्टेडचा प्रयत्न राहिला होता पण तेवढाच बॉडी बॅलन्स नव्हता आणि अजून एक आपण जर पाहिलं तर सिंगल मिळते. 11 धावा धावफळकावरती येत असताना पाहायला मिळालं. स्ट्राईकला बॅटर मृणाल बरचुलकर, महत्वाचा खेळाडू मृणाल. धावा बनवायच्या त्याला आणि मृणालची एक रील ट्रेंडिंगला होती ना, अलिबाग प्रीमियर लीगची ती स्पर्धा. लोटांगण स्ट्रोक झोपून मारला होता त्यानं फटका. समोरच्या दिशेला मिस टायमिंग बॉल हवेत. रजत मुंडे बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये. विकेट मिळते पहिली. मृणाल वर्सोलकर बाद. मृणाल वर्सोलकर बाद झाला. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू पंकज जाधव. खेळावं लागणार आहे, लढावं लागणार आहे या मॅच मध्ये. आठवावी लागेल परवाची ती रात्र. अलिबाग मध्ये ज्या पठ्ठ्यानं दणानून सोडलंय, सर्वाधिक लांब पल्ल्याचे षटकार ज्यानं मारले, तोच आता पंकज जाधव महाड मध्ये दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये त्याच थाटणीचा खेळ करून दाखवावा लागणार आहे. पंकज काय खेळलाय अगदीच. मात्र आपण जर पाहिलं तर सगळ्यांची तोंड बंद केली त्या खेळाडून. आता क्वालिफायचे दरवाजे उघडायचे असतील तर ही मॅच खेळावी लागेल. पुढचा बॉल ओमकार सोडून दिलाय हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाचा चेंडू आहे पण तिथे रिव्ह्यूची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमनं या निर्णयावरती आक्षेप उभा केलाय. व्हाईट बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. आपण मदत घेतोय वंडर स्पोर्ट्स इंडिया या यूट्यूब वाहिनीची. Yes, review successful. It's a fair delivery. योग्य बॉल वाईड लाईनच्या थोडासा आतमध्ये पडलाय. हे सगळे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळाले. ते चांगला बॉल मैदानावरती हाताळत असताना, गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर ओमकारला आपण पाहिलं काय कमबॅक केलं ओमकारनं. बघा ना, पहिल्या 3 बॉलला 10 होते आणि पुढच्या 3 बॉलला एकच धाव खर्च केली आणि मृणाल वर्सोलकरला मैदानाच्या बाहेर पाठवलं. क्वालिफायची मॅच. संदेश बॉलिंग मार्क वरती. संदेश मुंडे एक महत्वाचा खेळाडू. चांबर्लीतील अजून एक दिग्गज गोलंदाज आता
गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. चॅम्पियन स्पोर्ट्स या टीम साठीच प्रतिनिधित्व करत असताना सध्या आपण पाहतोय. हा मोठा विश्वास आहे खऱ्या अर्थानं खेळत असताना या मॅच मध्ये. सामन्याला सुरुवात जिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात असं म्हणूया. प्रति षटकामागे 10 बनवायचे होते, 11 बनल्यात. आता इथून पुढे अजूनही या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज बाकी आहे. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण या स्पर्धेमध्ये बाजी मारणार, पहिली रात्र कोणत्या टीमच्या नावावरती, स्नेहल पर्व की चॅम्पियन स्पोर्ट्स, ही चर्चा होईल उद्या सकाळपासून. संपूर्ण आपण जर पाहिलं तर महाड नगरीमध्ये चांदे क्रीडांगणावरती कोण जिंकलं कालच्या रात्रीमध्ये याची चर्चा होणार. पण त्या चर्चेला उधाण येण्यासाठी कोणती टीम असेल त्यासाठी लढत चालू आहे. 24 बॉल 39ची गरज. संदेश पहिलाच बॉल गॅप मध्ये सेन्सिबल फटका चांगला खेळला डीपॅक्सच्या कव्हरला. सिंगल तिकडे नक्की मिळेल आणि एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे निघून जाते. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या तब्बल आपण पाहतो 12 या आकड्यावरती धावगती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 12 धावा बनवावा लागतील भरपूर सारा. आणि आता हवा धावा पंकज जाधव स्ट्राईकला. समोरचा बॉल मोठा फटका गॅप मध्ये आणि 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे येईल. हा चौकार. चांगला फटका पंकज जाधवचा पाहायला मिळालाय. चौकार येत असताना पाहायला मिळाला पंकज जाधव. चांगली बॅटिंग. हा पुढचा बॉल पुन्हा संदेश. संदेशच्या अगेन्स्ट फटका खेळला समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ काय फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण रजत मुंडे. अति वेगानं धावत येत असताना पाहायला मिळाले. लास्ट मोमेंटला त्या बॉलला आतमध्ये ढकललाय आणि टीमसाठी 2 धावा सेव्ह ठेवला. फटका चांगला होता पंकज जाधवचा. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं रजत मुंडे यांचं. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या पुढे चालली आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळालं. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅच बनली आहे. रंगात आला हा सामना क्वालिफायचा आजच्या रात्रीमध्ये. 18 धावा. 18 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेश. यावेळेला बॅटच्या टोला लागलाय. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर बॉलच्या खाली आणि एक सोपी कॅच सोडली आहे. एजाजचे एक्सप्रेशन सांगून जातील की पंकज जाधव हा खेळाडू कोणत्या दर्जाचा आहे. तो जर शेवटच्या ओव्हर पर्यंत राहिला तर लास्टच्या ओव्हरला 15 किंवा राहिलेल्या 20 सुद्धा सेफ नसतील. उगच त्याला डिंगडॉंग पुणे या टीम मध्ये घेतलं नव्हतं. किंबहुना डिंगडॉंग मध्ये खेळत असताना एजाज आणि पंकजचा खेळ नेहमी आपण पाहिलाय. आणि वेल फिनिशर म्हणून आपण पंकजला का म्हणतो तर त्याच्याकडे ताकद शेवटला मॅच फिरवायची. सिंगल आली आहे. धावसंख्या धावफळकावरती पुढे निघेल. धावा 19. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. तिथे मात्र काय घडतं पंकजनं कॉल केला की रिव्ह्यूची मागणी. इथे हा बॉल बराच बाहेर निघतोय आणि आता हा निर्णय पाहिला जाईल पंचांच्या माध्यमातून काय येईल. बॉल नक्की कोणत्या स्वरूपाचा आहे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू वेगळे झालाय.
टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय का हे सगळी क्षणचित्र रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अनिकेत मोकल ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. यावेळीचा हा चांगला फटका होता. सेन्सिबल क्रिकेट. अनिकेत मोकल काय करतोय या मॅच मध्ये बघा ना, अप्रतिम. या मॅच मध्ये नाही, प्रत्येक मॅच मध्ये अनिकेतने हेच केलंय. मॅच चालू ठेवली आहे, सातत्यपूर्ण धावा चालू ठेवल्यात आणि आता 10च्या सरासरीनं 2 षटक्या अखेर 20 बनल्यात. अजूनही 3 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता बाकी आहे. 18 चेंडू 30 धावांची गरज. कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येईल मॅच मध्ये. अठरा चेंडू आवश्यकता 30 धावांची. 10ची सरासरी तशीच्या तशी आहे आणि जर ही राखली तर 50 बनतील. शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच जाईल हे चित्र आता दिसायला लागलंय आणि हे चित्र थोड्या अंशी का होईना आता विचित्र दिसतंय. मॅच रंगली आहे. तुम्ही पाहताय, तुम्ही अनुभवताय, तुम्ही ज्या स्पर्धेचा आनंद घेताय ती स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य असं पर्व आपल्या समोर आहे. क्वालिफायची मॅच, शेवटच्या 18 बॉल, आजची रात्र कोणता संघ गाजवेल या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. हा बॉल अनिकेतचा पहिलाच मनसुबा होता की अगदी गुडघा टेकून फटका खेळायचा किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉलला उडवायचा आणि तो प्रयत्न असफल ठरत असताना पाहायला मिळालाय. हा पहिला डॉट बॉल प्रथमेश मात्रे पिट्टू अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. कमी गतीने टाकला होता, शॉर्ट पॉइंटला फटका खेळला, फिल्डर तिकडे आहेत, सिंगल फक्त मिळेल. एक बॉल एक ओव्हर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये आणि ती ओव्हर टाकण्यासाठी तिसऱ्या षटकासाठी फेर बदल झालाय आणि तो फेर बदल सध्याच्या घडीला आपण पाहतो. प्रथमेश म्हात्रे हा षटकातील पुढचाच बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न पंकज जाधवनं केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये तिथे अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सिंगलने धावा जमा करण्याचा प्रयत्न वारंवार मैदानावरती केला जातो. बॅटिंग करत असताना अनिकेत मोकल आणि पंकज जाधवला आपण पाहतोय. प्रथमेश पिट्टू पुढचा बॉल. ब्लॉक खोलचा फटका. इथे मात्र स्ट्रोक चांगला खेळला होता. अगदी खोलातला चेंडू ऑन साइडला खेळलाय. सिंगल तर इकडे मात्र आपण जर पाहिलं तर नक्की मिळेल. प्रत्येक बॉल वरती सिंगल घेतली जाते. धावसंख्या 23 वरती पोहोचली. मॅच मध्ये आता दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण की येणाऱ्या 14 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता बाकी आहे. 14 चेंडू 27 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. पुढचा बॉल. समोरचा चेंडू बॅटची कडा आणि पंकज जाधव बाद. महत्वाचा सामना आणि महत्वाची विकेट. पंकज जाधव बाद झालाय. अडचणी वाढल्यात त्या मॅच मध्ये.
आणि पंकज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती अजून एक आयकॉन खेळाडू एका आयकॉनच्या विपक्षामध्ये लढा देण्यासाठी मयूर वाघमारे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. मयूर वाघमारे अनिकेत मोकल त्याच्या समोर त्या दोघांचा प्रथमेश म्हात्रे. बॅटल चांगलं आहे. 3 आयकॉनचा खेळ आता एकंदरीत मैदानावरती पाहायला मिळेल. धावा थांबला 13 बॉल 27 ची गरज आहे. पुढचा बॉल मयूर आलाय. मयूरनं फटका खेळलाय सीमा रेषेच्या पार. षटकार. डगआउट मध्ये ज्या वेळेला मयूर होता त्यावेळेला तो वारंवार हेच सांगत होता की प्रथमेशच्या अगेन्स्ट असे फटके खेळायचे, प्रथमेशच्या अगेन्स्ट असा फटका सजवायचा आहे. पण जशी त्याला संधी मिळाली तो मैदानावरती आला आणि त्यानं प्रथमेशला अखेर आसमान दाखवलंच. हे महत्वाचं आहे. एखाद्या समोरच्या बॉलरला रीड करणं हे एक चांगला गोलंदाज जाणतो. एखाद्या समोरच्या खेळाडूला रीड करणं एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू जाणतो. आणि आता मैदानावरती मयूरनं तेच केलंय. मॅच ऑन. 12 बॉल 21, 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सरासरी जवळजवळ बरोबरच आहे, फक्त एक धाव कमी आहे. आता ती एक धाव एक्स्ट्राची जमा करावी लागणार आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकलला मोठा लढा द्यावा लागणार आहे. एक स्टार कास्ट खेळाडू अनिकेत ऑन स्ट्राइक. मोठा फटका समोर गोईच्या वेगानं अनिकेत मोकलच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. अप्रतिम अप्रतिम कारनामा मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. साईचा सुपरस्टार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अव्वल दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळालंय. या वेळेला बिग हिट. लॉंग ऑन ला स्ट्रॉंग अनिकेत मोकलचा बोलबाला करणारा भव्य षटकार. अनिकेत मोकलनं जो खेळ दाखवलाय ना, मी म्हणेन एखादा परफेक्ट ओपनर किंवा परफेक्ट आयकॉन खेळाडू काय असतो त्याची जाणीव त्या पठ्ठ्यानं आजच्या रात्रीमध्ये करून दिली आहे. प्रत्येक मॅचची जबाबदारी एकट्यानं खांद्यावरती नेहमी घेतली. महत्वाच्या क्षणी सिंगल घेतली आणि जिथे गरज आहे तिथेच मोठे फटके मारलेत. लाजबाब अनिकेत. मंत्रमुग्ध केलंय त्याच्या बॅटिंगनं. त्याचा क्लास, त्याचा थाट, त्याची बॅटिंग आज या महाडकरांना अगदी आपण जर पाहिलं तर मंत्रमुग्ध करणार राहिली आहे. लाजबाब अनिकेत. धावसंख्या वाढली आहे. धावा 39. यावेळेला बॅटची कडा नजर लागली की काय, कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, विकेट मिळते आणि अनिकेत मोकल चाललाय मैदान.
मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट, मॅच मध्ये पुन्हा रंगत आली आहे आणि ती रंगत आल्यानंतर मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुन्हा कमबॅक केलंय तसा खेळाडू आयुष बोकाडे बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे कमी वयामध्ये पाहिलं गेलं असा खेळाडू आयुष बोकाडे. अलिबाग तालुक्यातून येत असताना सर्वाधिक युवा, सर्वाधिक बोली ज्याला लागली 3 तालुक्यांच्या स्पर्धेमध्ये असा खेळाडू आयुष बोकाडे. धावसंख्या 39, मॅच बनली आहे 9 बॉल 11ची गरज. समोरचा चेंडू तुम्ही पाहताय, इथे मात्र चासीची उसळी घेत असताना पाहायला मिळाला आणि आता कहाणी में ट्विस्ट. 8 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 8 चेंडू 11 धावा, 11 धावा 8 बॉल मध्ये जमा करायच्यात. आयुष ऑन स्ट्राईक. बॅटची कडा, धावण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅनला मिळते सिंगल. आता 7 चेंडू आणि आवश्यकता आहे पुन्हा 10 धावांची, म्हणजे 10ची सरासरी तशीच तशी बाकी आहे. डॉट आला तर 6 बॉल मध्ये 10 वरती मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल आणि या बॉल वरती जर मोठा फटका आला तर ही मॅच स्नेहल पर्व या टीमच्या बाजूने थोड्या अंशी जाईल. पण कोण जिंकणार ही मॅच, स्नेहल पर्व की मग चॅम्पियन स्पोर्ट्स? महाडचे हे दोन्ही संघ आहेत, पण एका बाजूला आपण जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यातील एक दिग्गज संघ, दुसऱ्या बाजूला चांबार्ली गावचा संघ. बॅटची लिडिंग एज आणि इकडे काय घडलं जातंय, महत्वाची कॅच येते, विकेट येत असताना पाहायला मिळेल. एक निर्णायक खेळाडू मयूर वाघमारे महत्वाच्या क्षणी बा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता सगळ्यात जबाबदाऱ्या आहेत ना स्नेहल पर्व या टीमच्या 2 युवा खेळाडूंवरती आल्यात. युवा आहेत दोन्हीही खेळाडू आणि दोन्हीही खेळाडू अलिबाग मध्ये धुमाकूळ माजवत आहेत. आता सार्थक सर पाटील आणि त्याच्या साथीला खेळत असताना आयुष बोकाडे. मॅच बनली आहे 6 चेंडू, अपेक्षित धावा आहेत 10 आणि अनुभव ज्याच्या पाठीशी मोठा आहे असा खेळाडू एजाज कुरैशी आयकॉन बॉलिंग साठी दाखल झालाय. क्वालिफायचा सामना कसा असावा, या मॅच सारखा असावा. पहिलीच रात्र या स्पर्धेच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली आणि आज ही शेवटची मॅच सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत जाणारच. चित्र थोडं तसं दिसतंय. सहा चेंडू 10 धाबांची गरज. आयुष बोकाडे ऑन स्ट्राईक. त्याच्या समोर आयुष एक युवा खेळाडू आहे आणि मग एजाज कुरैशी अनुभवी खेळाडू आहेत. हे बॅटल पाहायला भरपूर मजा येईल. यंग टॅलेंट की अनुभव. पहिलाच बॉल आयुष बोकाडे युवा यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये तुटून आज आयुष ज्या वेळेला खेळायला आला ना त्यावेळेला थोडीशी त्याच्यासोबत चर्चा केली होती की आयुष नक्की यंदाच्या हंगामामध्ये जो स्टार्ट मिळवलास मग आता मधल्या फळीमध्ये नक्की तुला झालाय काय.
तो बॉलिंग मध्ये बॅकफूट वरती होता, तो बॅटिंग मध्ये बॅकफूट वरती होता, पण तो म्हणाला की जी इंजुरी झाली होती मला त्याच्यामध्ये मी थोडा कमी पडलो, सराव कमी पडला आणि त्याच्यामुळे माझा खेळ होत नव्हता, पण आता तो खेळायला लागलाय. बॉल उपलब्ध करून द्या. आमचे प्रेक्षक आणि स्वयंसेवकांना विनंती करेन, बॉल उपलब्ध करून द्या. 5 बॉल, आवश्यकता 4 धावांची. पहिल्याच बॉलला षटकार आल्यानंतर डॉमिनेट केलंय. फटका फसलाय, बॉल हवेत आणि कॅच ड्रॉप. मी म्हणेन ही मॅच होती की कॅच होती, ही कॅच होती की मॅच होती. पकडो कॅच, जीतो कॅच, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, हे नेहमीच आपण म्हणत आलोय. पण आतापर्यंत या क्षेत्ररक्षकानं 2 कॅचेस सोडल्यात. यदा कदाचित ही मॅच ही सोडावी लागणार आहे. चार चेंडू 3 धावांची आवश्यकता. आयुष बोकाडे ऑन स्ट्राइक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेट दाखल होत असताना पाहायला मिळालाय. मॅच रंगली आहे. सामन्यामध्ये चुरस 4 बॉल 3 धावांची गरज. आयुष ऑन स्ट्राइक. आलाय मैदानावरती डॉट बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट. 3 चेंडू 3 धावा. आयुष बोकाडे की एजाज कुरैशी, अनुभव की यंग टॅलेंट. पहिल्या बॉल वरती अनुभव तिकडे कमी पडला, यंग टॅलेंट वरचढ ठरले, पण दुसऱ्याच बॉल वरती अनुभव कमबॅक ठरत होता. तिसऱ्या बॉल वरती कमबॅक. आता 3 चेंडू 3 धावांची गरज. अजून एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये रंगत 2 चेंडू आवश्यकता आहे, ती म्हणजे 3 धावांची. कुठला सामना कुठे चाललाय. 5 बॉल मध्ये 4 हव्या होत्या, आता इथून पुढे 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. चांबारली की अलिबाग, अलिबाग की चांबारली. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. ना तुमच्या विकेटचा विचार, ना तुमच्या टॉसचा विचार, तुम्ही काय करताय याचा केला जातोय विचार. फटका फसलाय, बॉल हवेत आणि षटकार आलाय. अगदी मुख्य मंचावरती चौकार आहे का? ये चौकार मॅच फिनिश आहे. मध्ये दाखल होणारा पहिला संघ प्रीतमजी उमासरे यांचा मालकीचा संघ स्नेहल पर्व. हा संघ सुपर 3 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. मनपूर्वक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. बक्षीस दिली जातील. अमीन देशमुख यांच्या वतीनं रजत यांच्यासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज, प्रथमेश यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, ओमकार साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि नाना जगताप यांच्या वतीनं सार्थक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज कॅश साठी आणि मयूर वाघमारे याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या मुख्य मंचावरती मयूर आणि सार्थक आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.